नमस्कार. मी उत्तूर गावचे रहिवासी श्री दिगंबर पांडुरंग गुरव, महादेव गल्ली उत्तूर येथे राहतो. महादेव गल्लीमध्ये आपला म्हणजे पुरातन आपली गल्ली आहे, ज्याला उत्तूरमध्ये फार मान आहे. मान आहे असं का मी म्हटलं तर गावातलं कुठलंही विधायक कार्य किंवा जे सकारात्मक कार्य आहे ते आमच्या गल्लीतून चालू होतं. गल्ली लग्नाची वरात असू दे, मिरवणूक असू दे, हे आमच्या गल्लीपासूनच चालू होते. त्यामुळे असा आम्हाला अभिमान आहे की मी त्या गल्लीत राहतोय. त्यामुळे महादेव गल्ली म्हणून मी उल्लेख करतो. कसं आहे, आपल्या इकडं खेडे भागामध्ये गुरव या लोकांना फार मान आहे. असं एक शास्त्र आहे दादा की तुम्ही जेवढं गुरुवाला म्हणजे पोट तिडकीनं सांगा तेवढं गुरव मंडळी त्या देवीला सांगतो. देव आणि भक्त ह्यांच्या मधला दुवा म्हणजे गुरु. आज आम्हाला देवीच्या चरणाशी रोज पाणी घालायला मिळतंय, पण तुम्ही आमच्या मंदिरात येते वेळी आत यायचं झालं तर काय विचारता, मामा आत येऊ का? म्हणजे श्रेष्ठत्व हे गुरुवांच्याकडे आले. आणि जेवढा आम्ही देवीला सांगू की ह्या भक्ताचं तू काम केलं पाहिजेस, त्यांच्या सगळं इच्छा आकांक्षा पूर्ण केली पाहिजे, जेवढा आम्ही सांगू तेवढा ऐकते, हे आमचा विश्वास आहे. तर ही फार वर्षापासूनची परंपरा आहे. तर तसं बघायला गेलं तर माझ्या वडिलांचा जन्म 1941 चा आणि त्यांच्या वडिलांचं काय आठवत नाही, पण आमचे आजोबा पाणी घालत होते, त्याच्यानंतर वडील घालत होते. जसं आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून साधारण बाबा ओम केशवाय नमः एक साधा मंत्र आहे आपला, तसं म्हणायला ऐकायला मिळाल्यापासून आम्ही म्हणजे मंदिराची पूजाही करतो. एक म्हण आहे सर की माशाच्या पिल्लाला कधी पोहायला शिकवायला लागत नाही, तसं आम्ही ते परंपरागत असल्यामुळे की वडिलांच्या बरोबर गेल्यानंतर हा देवीला साडी नेसवायची आहे, बघ एका निर्या करायचा किंवा एखादा कौल लावला तर आत उभारलेला असतो किंवा एखादा अभिषेक घालायला लागलो तर वडिलांच्या शेजारी उभा असतो. मग त्यावेळेला लिंबू दे, साखर दे, मध दे, पंचामृत दे किंवा जे काय साहित्य लागणार ते दे. दुसऱ्या वेळेला ऑटोमॅटिकली लक्षात येते, अरे हा बाबांनी मला हे सांगितलंय, मला हे दिलं पाहिजे. किंवा आता मूर्तीला गरम पाणी घालून झालंय, नाहू घातलंय, आता काय पाहिजे तर सुका कपडा पाहिजे देवीला पुसायला. अरे आपण त्यांनी मागायच्या आधीच देऊया आपण. तसे हे न कळत म्हणजे संस्कार बरोबर म्हणजे न सांगता जरा असं पाठ होत. आता माझ्या मुलांना सुद्धा शिकवायला लागलो. बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये 6 वर्षानं पूजेची फेरपाळी येते. म्हणजे गावामध्ये गुरुवांची संख्या भरपूर आहे. प्रत्येकाला काहींना 8 वर्षांनी येते, काहींना 12 वर्षांनी येते. तसं आमच्या घरात 6 वर्षांनी येते. 6 वर्षांना आले की आमच्याला तिघी काका वेगवेगळ्या पद्धतीत करतात. पण आम्ही 6 वर्षांना आल्यानंतर गावातली मंदिरं अधिक वरची मंदिरं जास्त करून जमकाईचा अनुभव खूप आला. म्हणजे जमकाई मंदिराची जबाबदारी खूप छान पद्धतीने पेली. आपण हळद कुंकू म्हणतो, तर हळद कुंकू याचा अर्थ काय? पहिल्यांदा ज्या वेळेला हळद लावतो आपण तर हा एक पॉइंट पण आहे ॲक्युपंक्चरच्या आणि एक हे आहे, हळद ही नकारात्मक ऊर्जा कमी करते. हे एक शास्त्र आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये भरपूर सोनं असेल तर त्या स्त्रीला वाटते की बाबा आपल्याला कधी हे सोनं मिळावं, पण ती ज्या वेळेला पहिल्यांदा हळद लावायला जाते तर वाटते हा अरे आपल्याला मिळेल, पण आपण लावूया. म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा काय झाली कमी. आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? कुंकू. रोज तुम्ही इथं टच केल्यानंतर तुमचं आयुष्यमान वाढतं. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रंजित, आपण पाहतात सावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आतापर्यंत अशा अनेक लोकांचे चेहरे आणले, अनेक लोकांचे व्यवसाय आपल्या समोर आलेले आहेत, अनेक लोकांचे अनुभव आपल्या समोर आलेले आहेत. मंडळी आज मी तुमच्या समोर एका अशा व्यक्तीला घेऊन आलोय की ज्या व्यक्तीचा आपल्या संपूर्ण गावातला देवावरचा सगळ्यात पहिला अधिकार, असं मी डायरेक्टली म्हणेन. थोडक्यात बोलायचं काय तर देवाची पूजा करणे, अगर त्या देवाचा मान दाखवणे, अगर त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना देव म्हणजे नेमकं काय हे सांगणे,
हे सांगण्याचं जे काम केलं जातं हे केलं जातं गावातले जे कोणी गुरव असतील ते, अगर गावातले जे कोणी पुजारी असतील, मंदिरातले पुजारी असतील ते. ओके, सो मंडळी, आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो दिगंबर गुरव यांचं. नमस्ते मामा, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव आणि तुम्ही कुठल्या गावचे राहणार आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार, मी उत्तूर गावचे रहिवासी श्री दिगंबर पांडुरंग गुरव, महादेव गल्ली उत्तूर येथे राहतो. महादेव गल्लीमध्ये आपला म्हणजे पुरातन आपली गल्ली आहे, ज्याला उत्तूरमध्ये फार मान आहे. मान आहे असं का मी म्हटलं तर गावातलं कुठलंही विधायक कार्य किंवा जे सकारात्मक कार्य आहे ते आमच्या गल्लीतून चालू होतं. घरी लग्नाची वरात असू दे, मिरवणूक असू दे, हे आमच्या गल्लीपासूनच चालू होते. त्यामुळे असा आम्हाला अभिमान आहे की मी त्या गल्लीत राहतोय. ओके ओके, त्यामुळे महादेव गल्ली म्हणून मी उल्लेख करतो. आता मामा, जसं तुम्ही आता म्हणताय की ऑब्विसली तुमच्या गल्लीतनं गावाची सुरुवात, हे जे तुम्ही वाक्य वापरलं, तर यासाठी आपली स्क्रिप्ट नाही म्हणताय, बट माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला, तो म्हणजे असं की सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं बालपण जे आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. तसं बघायला गेलं तर बालपण खूप थोडस हालाकीत किंवा ह्याच्यात गेलं. खूप परिस्थिती नाजूक होती. वडील मोलमजुरी करायचे, आई रोज भांगलायला जायची. अशातच जरा हे गेलं बालपण, जरा कडं गेलो. पण काही देवीच्या कृपयाने जसं फुल उमलत जातं, जसं बालपण निकळत गेलं आणि आईने ह्याच्यात फुललं, जीवन चांगलं घडलं आमचं. म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की तुम्ही तुमच्या बालपणाच्या काळामध्ये बरेचसे म्हणजे हालाकीचे दिवस केले. काही गवण्यांच्या हाताखाली काम केलं, सायकल दुकान होतं, काही ठिकाणी तर पाणी पण भरलं, काही ठिकाणी लॉटरी तिकीट विकली, काही ठिकाणी खूप म्हणजे ड्रायव्हिंग शिकलो, काही ठिकाणी कामावर गेलो. असं खूप हालाकीचे दिवस केले. मामा, मला सगळ्यात पहिला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं आपण गावी म्हणतो, एखाद्या मंदिरामध्ये पूजा करणारा जो व्यक्ती त्याला आपण गुरव म्हणतो, ही झाली गावाकडचा शब्द. ते जर शहरामध्ये गेलो तर शहरामध्ये गुरव हा शब्द नाहीये, तिथं पूजा. तर या दोन शब्दांमध्ये काय साम्य आहे का की दोन्ही शब्द एकच आहेत? नाही, साम्य आहे. कसं आहे, आपल्या इकडं खेडे भागामध्ये गुरव या लोकांना फार मान आहे. असं एक शास्त्र आहे दादा की तुम्ही जेवढं गुरुवाला म्हणजे पोट तिडकीनं सांगा तेवढं गुरव मंडळी त्या देवीला सांगतो. देव आणि भक्त ह्यांच्या मधला दुवा म्हणजे गुरु. आज आम्हाला देवीच्या चरणाशी रोज पाणी घालायला मिळतंय, पण तुम्ही आमच्या मंदिरात येते वेळी आत यायचं झालं तर काय विचारता, मामा आत येऊ का? म्हणजे श्रेष्ठत्व हे गुरुवांच्याकडे आले. आणि जेवढा आम्ही देवीला सांगू की ह्या भक्ताचा तू काम केलं पाहिजेस, यांच्या सगळं इच्छा आकांक्षा पूर्ण केली पाहिजे, जेवढा आम्ही सांगू तेवढा येते, हे आमचा विश्वास आहे सर. म्हणजे थोडक्यात असं की कुठल्याही मंदिरामध्ये गारणं घालायचं असू दे, देवीकडनं आशीर्वाद मिळवून घ्यायचा असू दे, या सगळ्या गोष्टीला पहिल्यांदा मला तर खूप अभिमान वाटतोय की मी गुरव घराण्यात जन्माला आलो. म्हणजे अभिमान वाटतोय की त्या देवीची आपल्याला कायम सेवा करायला. मामा, आता जसं तुम्ही आतापर्यंत मला सांगितलं की ऑब्व्हियसली आपला जन्म गुरुवांच्या घरात, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान असतो. तर मला प्रामुख्याने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गुरव जे घराणं आहे, अगर गुरव घराण्याकडे एखाद्या मंदिराची किंवा गावच्या मंदिरांची जी पूजेची जबाबदारी दिली जाते, ही जी परंपरा आहे, तर ही परंपरा नेमकी किती जुनी आहे? आणि जर समजा त्या काळात जर ही परंपरा चालू झाली तर याचं नेमकं अस्तित्व आलं कुठून आणि कसं काय? तर ही फार वर्षापासूनची परंपरा आहे. तर तसं बघायला गेलं तर माझ्या वडिलांचा जन्म 1941 चा, आणि त्यांच्या वडिलांचं काय आठवत नाही, पण आमचे आजोबा पाणी घालत होते, त्याच्यानंतर वडील घालत होते. आणि जसं आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून साधारण बाबा ओम केशवाय नमः एक साधा मंत्र आहे आपला, तसं म्हणायला ऐकायला मिळाल्यापासून आम्ही म्हणजे मंदिराची पूजाही करतो.
आता जसं तुम्ही मला बोललात की तुमचं जे काय धार्मिक शिक्षण आहे ते तुमच्या वडिलांकडनं झालं, बरोबर. तर मला प्रामुख्याने एक विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस सुरुवात केली होती म्हणजे मंदिरातलं काम शिकणं, अगर आपल्या घरातलं का होईना पण धार्मिक तत्वांवरती चालायला सुरुवात करणं, तर त्यावेळेस तुमच्या वडिलांनी नेमकं तुम्हाला शिक्षण देताना कुठून सुरुवात केली होती? तसं एक म्हण आहे सर की माशाच्या पिल्लाला कधी पोहायला शिकवायला लागत नाही. तसं आम्ही ते परंपरागत असल्यामुळे की वडिलांच्या बरोबर गेल्यानंतर हा देवीला साडी नेसवायची आहे, बघ येतात निर्या करायचा, किंवा एखादा कौल लावला तर आग उभारलेला असतो, किंवा एखादा अभिषेक घालायला लागलो तर वडिलांच्या शेजारी उभा असतो, मग त्यावेळेला लिंबू दे, साखर दे, मध दे, पंचामृत दे, किंवा जे काय साहित्य लागणार ते दे. दुसऱ्या वेळेला ऑटोमॅटिकली लक्षात येते, अरे हा बाबांनी मला हे सांगितलंय, मला हे दिलं पाहिजे. किंवा आता मूर्तीला गरम पाणी घालून झालंय, नाहू घातलंय, आता काय पाहिजे तर सुका कपडा पाहिजे देवीला पुसायला. अरे आपण त्यांनी मागायच्या आधीच देऊया आपण. तसे हे न कळत म्हणजे संस्कार, बरोबर, म्हणजे न सांगता जरासं पाठ होत. आता माझ्या मुलांना सुद्धा शिकवायला लागलो. दिगंबर मामा, तुमचं शालेय शिक्षण किती झालंय आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतात त्यावेळेस तुम्हाला एखादा किस्सा जो तुमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहिला असं कुठला सांगायला आवडेल का? हो नक्कीच. माझं शालेय शिक्षण 12वी पर्यंत झालं, कॉमर्स 12वी झालं. घरची आलाकीची परिस्थिती होती, कमवण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, त्याच्यामुळे शालेय शिक्षण थोडक्यात राहिलं. इव्हन 12वीचा पेपर चालू होता आणि मी एका भिंतीच्या ठिकाणी कामाला होतो, चिखल करत होतो. आणि ते करत असताना लक्षात आलं की आपला पेपर आहे आता चालू. मी 10:30ला हातपाय धुतले, कपडे बदलले आणि परीक्षेला गेलो. म्हणजे थोडीशी परिस्थिती नाजूकच होती त्याच्यामुळे. आणि सांगायला गेलं तर मी अंतर्वर्ती विद्यालयाचा एक चांगला स्टुडंट आहे आणि त्या शाळेविषयी मला खूप नाज आहे. म्हणजे जे शिकले टिके पाटील सर, नाईक सर, आमनगी सर, असे दीक्षित बाई, पाटील सर, ते कांबळे सर आताचे, हे खूप लोक, खूप सद्गुणी लोक, सगळी चांगली लोक. अनंतराव वासगावकर सर म्हणजे आवर्जून नाव घेईन. हे खूप लोकांनी चांगलं शिक्षण केलं. आणि महत्वाचं म्हणजे आमची जी बॅच होती, म्हणजे 92ला 10वी झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे आमची 92ची बॅच दादा आम्ही 26 मुलं होतो. 26च्या 26 मुलं वेल सेटल आहे. म्हणजे खूप छान त्या आंतरभारतीच ऋण आहे त्यांच्यावर. आम्ही खूप छान हे केलं, शिकलो, घडलो त्या शाळेत. मामा, मला थोडस तुमच्या कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घ्यायची. माहिती अशी की तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत, पहिलं हे. दुसरं म्हणजे तुम्ही ऑफिसला तर तुमचे आई बाबा, त्यानंतर तुम्ही, आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला किती भावंड आहेत आणि सध्या ते लोक काय करतात? आता आमच्या घरामध्ये आता सध्या आम्ही 7-8 लोक राहतो. मी, माझी पत्नी, 2 मुलं, वडील, माझा भाऊ कोल्हापूरला असतो, त्याची मिसेस आणि त्याला एक मुलगी आहे. ते कळंब्यामध्ये राहतात. खूप छान सगळं आम्ही एकत्र परिवार आहे अजूनही. भाऊ भावाला छान साथ आहे. सगळ्यांचं अगदी छान आहे. आता जसं मगाशी तुम्ही बोललात की माशाच्या मुलाला पोहायला शिकवायची गरज नसते, बरोबर, तरी देखील मी तुम्हाला एक थोडासा भावनिक प्रश्न विचारतो. तो म्हणजे आतापर्यंत जे तुमचं आयुष्य संपूर्ण, या संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला जे काही शिक्षण भेटलं, तर या गोष्टीचा एक प्रभाव तुमच्यावर आता सध्या कसा राहिला? की माझी आई खूप धार्मिक होती सर, खूप धार्मिक. म्हणजे कुठेही मंदिरात पूजा असेल, काय असेल, तर गिरीनं भाग घ्यायची. आणि तिचं एक कायम वाक्य होतं की बाळ, आपला हा धर्म आहे, हा पुढे नाही. किंवा ह्याच्यामध्ये कधी देवीची पूजा अर्चेमध्ये कधी हिंसाळ करू नकोस. आपलं परंपरागत आपण गुरव आहे आणि की पूजा अर्चा म्हणजे अखंडितपणे तू सुरळीत ठेव. पुढे मुलाबाळांना घडव, शिकव, भले 4 पैसे कमी कर, पण आपला धर्म हे करू नको. त्यामुळं
म्हणजे मी गुरव असलेल्याचा खूप अभिमान आहे. मामा, जसं आतापर्यंत आपलं बोलणं झालं की आपण संस्कारांबद्दल बोललो, तुम्ही आपलं जे कार्य आहे ते कसं शिकलात, त्यासोबतचे तुमचे अनुभव दिलात. तर आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा, आपले जे कोणी व्ह्युअर्स आहेत, जे लोक आपला आता व्हिडिओ पाहतात, या सगळ्यांना देखील हा प्रश्न पडला असेल. तो प्रश्न म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्यामधला एक सगळ्यात पहिला तुमचा अनुभव, तो म्हणजे तुम्हाला एखाद्या मंदिरावरती गुरव म्हणून तुमची नेमणूक झाली आणि ते मंदिर तुम्हाला सांभाळायला भेटलं, तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला सेवा भेटली. तर हे नेमकं कुठलं मंदिर होतं? तसं बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये 6 वर्षानं पूजेची फेरपाळी येते. म्हणजे गावामध्ये गुरुवांची संख्या भरपूर आहे. प्रत्येकाला काहींना 8 वर्षांनी येते, काहींना 12 वर्षांनी येते. तसं आमच्या घरात 6 वर्षांनी येते. 6 वर्षांना आले की आमच्या तिघी काका वेगवेगळ्या पद्धतीत करतात. पण आम्ही 6 वर्षांना आल्यानंतर गावातली मंदिरं, अधिक वरची मंदिरं, जास्त करून जमकाईचा अनुभव खूप आला. अच्छा. म्हणजे जमकाई मंदिराची जबाबदारी खूप छान पद्धतीने पेलली. आता थोडंसं मी तुम्हाला धार्मिक शास्त्राबद्दल विचारतो. सगळ्यात पहिलं म्हणजे धार्मिक शास्त्र म्हणजे काय, आणि दुसरा प्रश्न माझा हा राहील की तुम्हाला धार्मिक शास्त्र नेमकं शिकवलं कोणी? तसं बघायला गेलं तर धार्मिक शास्त्र हे खूप म्हणजे पूर्वीपासून जे काही घटना आहेत, जसं आता तुम्हाला धार्मिक शास्त्र म्हणजे छोटं सांगतो की आपण हळद कुंकू म्हणतो. तर हळद कुंकू याचा अर्थ काय? पहिल्यांदा ज्या वेळेला हळद लावतो आपण, तर हा एक पॉइंट पण आहे ॲक्युपंक्चरच्या, आणि एक हे आहे, हळद ही नकारात्मक ऊर्जा कमी करते. बरोबर. हे एक शास्त्र आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये भरपूर सोनं असेल तर त्या स्त्रीला वाटते की बाबा आपल्याला कधी हे सोनं मिळावं. पण ती ज्या वेळेला पहिल्यांदा हळद लावायला जाते तेव्हा वाटते हा अरे आपल्याला मिळेल, पण आपण लावूया. म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा काय झाली, कमी. आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? कुंकू. रोज तुम्ही इथं टच केल्यानंतर तुमचं आयुष्यमान वाढतं. मामा, सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सेवा म्हणून सुरुवात केली, तर त्यावेळेसला एक मी नवखाय कोणतं असं म्हणत तुम्हाला अडचणी नेमक्या काय काय आल्या होत्या? हो, काही वेळेला काय व्हायचं की आम्ही ज्या वेळेला लहान होतो अत्यंत, आणि त्यावेळेला वडील खाली आता दोन्ही बाजूला पूजा अर्चा असते. एक जोमकाई मंदिरला आणि उत्तरच्या गावामध्ये. बरोबर. मग आम्ही लहान असल्यामुळे काही वेळेला काय व्हायचं, श्रावणामध्ये महादेवाच्या मंदिरमध्ये बसावं लागायचं, काही वेळेला जोमकाई मंदिरच्या मंदिरमध्ये बसायला लागायचं. पण आम्ही लहान असल्यामुळे खाली बसलो, कोणतरी काही विचारलं तर कळायचं नाही, वर बसलो तर साडी नेसवायला जमायचं नाही. पण त्याच्यात काही भाविक समजून जायचे की अरे हा लहान आहे पण करतो. त्यामुळे लोकांनी पण आम्हाला खूप समजून घेतलं. त्यामुळे लोकांचे खूप उपकार आहेत. जसं आता तुम्ही म्हटलात की तुमचं जे मूळ गाव आहे, ज्या गावात तुम्ही राहताय ते गाव उत्तूर. बरोबर. तर मला प्रामुख्याने हे जाणून घ्यायचं की उत्तूर गावामध्ये किती मंदिरं आहेत. दुसरा प्रश्न हा राहील की ह्या उत्तूर गावातल्या किती मंदिरांमध्ये सध्या तुमची आपल्या गुरु कुटुंबाची सेवा चालू आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे उत्तूर गावामध्ये जे आपण प्राचीन मंदिरं म्हणतो, ज्यांना पुरातन मंदिरं, अगर हेमाडपंथीय मंदिरं म्हणतो, अशा पद्धतीची मंदिरं आपल्या उत्तूर भागामध्ये किती आहेत? तसं बघायला गेलं तरी पहिलं मंदिर जे लागतं ते वडभवी जवळ जुगाई मंदिर आहे. त्याला नवलाई मंदिर पण म्हटलं जातं. आणि त्याची खासियत अशी आहे की काही लोक संकेश्वरच्या बाजूला सर बिद्रोळी म्हणून गाव आहे, बिद्रोळी हा, तर तिथली लोक त्या देवीला नवलाई म्हणतात. आज ते देऊळ ओपन आहे, तिथं छानशा मूर्त्या आहेत, पण आज लोक ती लोक जत्रा केल्याशिवाय गावचा उत्सव करत नाही. त्यामुळे जोमकाईला ज्या वेळेला होळी पौर्णिमेच्या आधी किंवा दसऱ्यामध्ये तेल घालायच्या आधी जुगाईला येतात. हे जुगाई मंदिर कुठं आलं? वडभवी, म्हणजे जो बायपास गडिंग्लज रोड आहे तिथं. दुसरं आलं महादेव मंदिर. त्या महादेव मंदिरचं मी तुम्हाला एक असं वैशिष्ट्य सांगेन की त्या महादेव मंदिरच्या बाहेर एक छोटा दगड आहे, पण त्याच्यावर राशीचक्र आहे.
आणि तोच दगड कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरमध्ये आहे. कारण ती लोक पाहायला आली होती की अरे हा इथं दगड पण आहे. तिसरं बघायला गेलं तर आपलं मरगुबाईचं मंदिर, हे पण जुनं होतं. आता आमचं गणेश मित्र मंडळ उत्तूर याने ते सगळ्यांच्या राजकीय लोकांच्या सहकार्यानं, उमेश आपटे, वसंतराव धुरे यांच्या सहकार्यानं आम्ही ते मोठं केलं. त्याच्यानंतर दत्त मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, भावेश्वरी मंदिर आहे आणि आता एक जुनं प्राचीन मंदिर म्हटलं तर वाडेश्वर मंदिर, तळ्याजवळचं ते अजून आहे. खूप छान आहे ते जुनं मंदिर. बाकीची मंदिरं जुनी होती, कौलारू होती, भिंती सारवायला लागायच्या. आता जसं जसं काळ बदलेल तशी खूप चांगली मंदिरं झाली, खूप सुंदर मंदिर बनली सगळी. मामा तुम्हाला म्हणजे कसं आता आपले जेवढे व्ह्यूअर्स आहेत आतापर्यंत गेले 6 महिने झाले सावडी संवादाची ह्या चॅनलला जोडले गेलेले आतापर्यंतचे असे अनेक लोक आहेत जे लोक रणजित शिंदे म्हणजे सावडी संवादाचे एवढंच ओळखतात. बट तुम्हाला बोलता बोलता एक सहजमध्ये एक पार्श्वभूमी सांगतो. मी तसं पाहायला गेलं तर पहिला बाईक रायडर, त्यानंतर सावडी संवादाची. सो माझे बुलेट गुरुजी नावाचा युट्यूब चॅनल आहे जो काही वर्षांनी मी चालवत होतो. त्यावेळेस चालला नाही, पुण्यावरून गावी आलो, मग रागारागा डिलीट केला होता. अचानक काय काय मित्र बोलले की अरे तुझी पुरातन मंदिरांमध्ये, पुरातन शास्त्रामध्ये, अगर पुरातन वाड्यांमध्ये तुझी पकड चांगली आहे, तुला हिस्ट्री चांगली माहिती आहे. लोकांचं म्हणणं असं आलं की अरे तू सुरुवात कर, बघूया आपण काय करायचं. मी मध्यंतरी ना मामा वाडेश्वराच्या मंदिराजवळ गेलो होतो. बरोबर. मी तुळशी वृंदावनाच्या समोर थांबून संपूर्ण मंदिर एकदा पाहिलं व्यवस्थित मध्ये. नवीन मूर्त्या पाहिल्या, जुन्या मूर्त्या पाहिल्या. मी त्यानंतर आपल्या गावातले जे मलिश आपटे आहेत, उमेश आपटे, मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडनं मी त्या मंदिराची आणि त्या मूर्त्यांची माहिती घेतली. तर त्या मामाकडनं मला म्हणणं असं आलं, म्हटले मी तुला मूर्त्यांबद्दलची माहिती देऊ शकतो म्हटले, पण मंदिराबाबतीतली जर तुला माहिती हवी असेल तर तू काकांना जाऊन भेट, त्यांच्यानंतर जर मला कोणी माहिती नाहीये. थोडक्यात बोलायचं असं की सध्याच्या काळामध्ये उमेश आपटे जे आहेत त्यांचं वय तरी अंदाजे असेल 45 ते 50. त्यांच्या काकांना मी पर्सनली जाऊन भेटलो, त्यांचं सध्याचं वय आहे 78 ते 80. बरोबर. आता ते म्हणतात की मला देखील याबद्दल माहिती नाहीये. तर कमीत कमी माझा तर असा एक अंदाज असेल की 400 ते 500 वर्ष जुनं सहजमध्ये हे मंदिर असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंदिराची जी बनावट आहे, अगर रेखावट आहे, ही मी व्यवस्थित मध्ये पाहिली तर ही हेमड पंथाचीच. बरोबर बरोबर. मामा मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खास करून तुमची आवडती देवता, कुठल्या देवतेबद्दल तुम्हाला जास्त जिव्हाळा आहे? तसं पाहायला गेलं तर गणेश आणि गणपती आणि जो काही जास्त आहे. कारण गणपती का तर आम्ही जे राहतं घर आहे सर, तर ते राहतं घर आम्ही बांधत असताना आमची जी मधली रूम आहे, कधी जर आमच्या घरी आला चहा प्यायला तर दाखवे, तर मधली रूम आहे त्या रूम मध्ये एक 15 फूट खोदलं सर, तरी पण पाया लागत नव्हता. पण शेवटी पाया लागत नाही तर घर उभारता येणार नाही म्हणून आम्ही ते भरपूर खोदलं आणि ठराविक ठिकाणी असं आम्हाला दगड दिसायला लागले. आम्हाला आनंद झाला की बाबा पाया लागला. पण नंतर कुतूहलाने जरा खोदलं तर त्याच्यामध्ये सर काळभैरीची मूर्ती, एक नागराची देवती, एक पाषाण मूर्ती, त्याच्यावर सूर्य चंद्र तारे, एक महादेवाची पिंड आणि स्वयंभू गणपतीची मोठी मूर्ती आम्हाला सापडली. आम्ही ती काढली आणि विचार केला की बाहेर कुठं ठेवलं, काय झालं. नशिबाने आपल्या घरामध्ये सापडले तर आम्ही ती काढून आजही आमच्या दारामध्ये त्याची ठेवले. आम्ही विधिवत पूजा रोज करतो त्याची पूजा. आणि संकष्टीला, गणेश चतुर्थीला सर्व मंडळाची लोक तिथं आरती करतात आणि तिथं आरती केल्याशिवाय कुठलंही काम म्हणजे पुढे नेत नाही. आता आमचे छानपैकी महादेव तरुण मंडळ आहे किंवा आमचं गणेश मित्र मंडळ आहे, की पहिलं मानाचं स्थान पूजा अर्चा तिथं करूनच पुढे जातं. मामा मला तुम्हाला प्रामुख्याने हा प्रश्न विचारायचा आहे. जसं आतापर्यंत आपण बोललो की आपल्या गावामध्ये मंदिरं कुठली,
त्यानंतर आपलं बोलणं झालं गावामधली पुरातन मंदिरं कुठली कुठली, त्यातल्या त्यात आपलं हेमाडपंथाबद्दल पण बोलणं झालं. बरोबर. तर मला प्रामुख्याने तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेसला आपल्यावरती एक जबाबदारी येते, ती जबाबदारी म्हणजे काय की बाबा जुनी मंदिरं सांभाळायची, तर ही जबाबदारी हाताळताना नेमक्या काय काय अडचणी येतात आणि ती जबाबदारी आपण कशी हाताळतो? आता पूर्वी कसं व्हायचं सर की मंदिरांची डागडुगी करावी लागायची, मंदिरांच्या भिंती सारवाव्या लागायच्या, साधी कौलारू हे होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते काय म्हणतो आपण त्याला काठी सोलून घाला, त्याच्यानंतर काठी घाला आणि मग हे करा. पण आता कसं झालं, सगळ्यांनी हातभार लावून सगळी मंदिरं चकाचक झाले, संगमरवरी झाली, त्यामुळे आता काय एवढं त्याचं डागडुगीचं काय राहिलं नाही सर. आता छान मंदिर आहे, एक पाईप धरली पाण्याची चकाचक 2 मिनिटात होतं. पूर्वी खूप करावं लागायचं. त्याच्यासाठी आम्हाला शासनानं सर जमीन पण दिलेली आहे की तुम्ही ही कसा आणि तुमचा उदरनिर्वाह ह्यात चालवा आणि मंदिराची सेवा करा, म्हणून फार पूर्वीपासून आम्हाला जमीन पण आहे शासनाने दिलेली, पुरातन लोकांनी दिलेली आहे. मामा, जसं आपण बोललो की आपण सध्या राहतोय हे उत्तर गावामध्ये, उत्तर गावातली जी काही मंदिरं आहेत या मंदिरांची पूजेची सेवा जी आहे ही आपल्या घराण्याकडे दिलेली आहे. तर मला प्रामुख्याने हे विचारून घ्यायचं की आपल्या गावामध्ये जे वार्षिक सणोत्सव आपण मंदिरांमध्ये साजरे करतो ते नेमके कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? आता प्रामुख्यानं एक 4 सण तरी आपण साजरे करतो. जोमकाईला होळी पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते 2 दिवस, आणि दसऱ्यामध्ये 9 प्रकारचे सण, नवरात्र 9 प्रकारे असते, तर 9 दिवस छानपैकी आता सगळे भक्त लोकांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या सहकार्यानं छानपैकी आम्ही देवीला सजवतो. 9 दिवस खूप लोक असतात. पहाटे 5 ला आरती असते. श्रावणामध्ये महादेवाच्या मंदिरमध्ये 4 सोमवार मोठी असते. तसंच भावेश्वरी मंदिर मध्ये सुद्धा 9 दिवस फार मोठ्या पद्धतीनं उत्साह हे असतो. नवरात्रमध्ये भरपूर असतं, छान असतं उत्सव. तिथले भक्त मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे हे ठेवतात. काही महिला तिथं समूह आहे, ती वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. सगळ्यांच्या सहकार्यानं प्रत्येक मंदिरामध्ये छान कार्यक्रम असतात. मामा, आता मी तुम्हाला थोडस विधी, पूजन विधी, अगर परंपरा या तत्वामध्ये काही प्रश्न विचारणार आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की ऑब्विसली आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही गुरु परिवारात बिलॉंग करता, याचा अर्थ धार्मिक ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑब्विसली करत असता. तर त्यातल्या त्यात मला पूजन पद्धतीमध्ये हे विचारायचं की तुम्ही पूजन पद्धतीमध्ये नेमकं कुठल्या प्रकारच्या पूजा अगर विधी या गोष्टी करताय? आता पूजन बघायला गेलं तर आता आम्ही जोमकाईचं मंदिर जर विशेष काय घेतलं तर जोमकाईच्या मंदिरमध्ये काय असतं की मंगळवार आणि शुक्रवार सोडून इतर दिवशी आमचे म्हणजे एखाद्याला काही अडचण असेल किंवा काय असेल तर आम्ही देवीला कौल लावतो. काही दिवशी देवीला अभिषेक असतो. मंगळवारी शुक्रवारी लोक भरपूर असतात, त्यामुळे पहाटेची आरती असते. बरोबर, आम्ही गुरु लोक इथून उत्तरातून 4 वाजता तिथे जातो आणि 5 वाजेपर्यंत अभिषेक स्नान घालून 5:30 ला आरती असते. आणि मोठा असा समूह आहे ज्याच्यामध्ये एक आनंदा भेगडे, एजरे, त्याच्यानंतर इथले गावचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य की संभाजी कुराडे, त्याच्यानंतर निखिल पाटील, त्याच्यानंतर महिला अशा भरपूर प्रमाणात आहेत, रेडेकर, अशी काही भरपूर लोक आहेत की जी आज ही 21 वर्ष झाली नित्य नेमानं 4 वाजता तिथं आरतीला असतात. भले कितीही पाऊस असतो दे, किती हे असू दे, 100% ही लोक असतात. ओके ओके ओके. मामा, मला आता आपण सध्याच्या घडीला आहे ना, म्हणजे मी तुमच्याशी बोलताना सध्याच्या घडीला उत्तरातली जी इतर मंदिर आहेत मी त्यांना जरासं बाजूला ठेवतो, कारण येत्या काही दिवसांमध्ये आपल्या गावची यात्रा येते, महालक्ष्मीची यात्रा. त्या व्यतिरिक्त आपण बुलेट गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलवर
उत्तुल निवासिनी श्री जोमकाई देवी हिचा संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर याबद्दलचा एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे आपण सध्या फक्त जोमकाई बद्दल एक थोडंसं बोलूया. मला प्रामुख्याने जाणून घ्यायचं आहे की मंदिरामध्ये जी पूजा अर्चा केली जाते या पूजा अर्चेची तयारी ती नेमकं कशा कशा पद्धतीने केली जाते. आता आम्ही काय करतो की पूजा अर्चा, आता पूर्वी कसं होतं की आम्ही भाविक कमी असायचे, त्यामुळं किती 7, 7:30, पावणे 8ला पूर्वीची पद्धत सांगतो की चव्हाणवाडीला यायला काही हे नसायचं, म्हणजे साधन नसायचं. पहिली पावणे 8ची गाडी, वजरे गाडी, ती पावणे 8ची गाडी आली की ती 8ला कुठे यायची, चव्हाणवाडीत यायची. मग वरून दिसायचं अरे आता गाडी आली, चला लोक यायला. आता तसं नाही, आता गाडी आल्या, सगळे आले, त्यामुळे लोक 5:30ला आरती आहे शार्प, त्यामुळे आम्हाला लवकर आवरावंच लागतं. मामा, आतापर्यंत अशी उत्तूर भागातली अशी अनेक मंदिर आहेत की ज्या मंदिरांमध्ये आपल्या गुरु परिवारांकडून पूजा अर्चेचा मान स्वीकारला गेला, सेवा केली गेली. आतापर्यंत तुमच्या एक रागनका म्हणून की बट तुमच्या हाताकडनं आतापर्यंत अशा बऱ्याचशा देवींच्या मूर्त्या वगैरे पुढे गेलेल्या आहेत. तर मला प्रामुख्याने हे विचारून घ्यायचंय की अशी कुठली देवता आहे, अगर असं कुठलं मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये पूजा करायला एकदा आपण उभं राहिलो, अगर देवीला स्नान केल्यापासून ते देवीला साडी नेसवण्यापर्यंत ही जी संपूर्ण पूजन विधी, अशा कुठल्या मंदिरामध्ये अगर कुठल्या देवीला ही पूजन विधी करताना सगळ्यात जास्त वेळ लागलाय? जास्त करून जोमकाईलाच. बर, कारण इतर जोमकाईने भावेश्वरी जर सोडलीच तर महादेवाला काय म्हणजे फुलानच आपण सजवतोय, हनुमंताला काय फुलानच सजवतोय, हार घातला, नाऊ घातले की. पण जोमकाई आणि भावेश्वरी असे आहे की मळवट भरावा लागतो, चंदनाचा लेप लावायला लागतो, नाऊ घालावं लागतं, साडी नेसवावी लागते, त्यात वेळ लागतो. ते तुम्ही जो शब्द वापरलात ना, नाऊ घालावं लागतं, ते ऐकून जरा असं वाटलं ना की बाबा लहान मुलाला आपण अंघोळ घालतोय काय, आईच लहान. कारण मी आतापर्यंत अशा अनेक लोकांशी माझा संवाद झालेला आहे. बऱ्याचशा लोकांशी मी ज्यावेळेस बोलणं करतो त्यावेळेस लोक बोलताना अभिषेक हा शब्द नेहमी वापरतात. लोक असं नाही म्हणत की बाबा देवीच्या मंदिराला मी स्नान घातलं, लोक म्हणतात की देवीचा अभिषेक करावा लागतो आणि त्यानंतर मग इतर गोष्टी कराव्या लागतात. पण हे तुमच्याकडनं मला एक ऐकायला भेटतंय की बाबा मी देवीला नाव घातलं म्हणून. मामा, देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल तुम्ही जरा आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का? देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे कसं आहे की आता जोमकाई देवी ही जागृत देवस्थान आहे. बरोबर. आज पंचक्रोशीतून किंवा 18 गावातून लोक तिथं नतमस्तक होतात. एव्हन बेळगावची काही लोक ती सुद्धा त्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी मानाचं बकरा असतं तिथं हजर असतात. त्याच्यामुळे ती भरपूर लोक तिथे येतात. मामा, धार्मिक व्रते आणि उपवास आणि त्या व्यतिरिक्त पूजन विधी, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? आता आमच्या जोमकाई देवीचं बोलायला गेलं तर देवीचा वार मंगळवार आणि शुक्रवार. जर काही लोकांची इच्छा असते की आई आज माझ्या मुलग्याचं लग्न ठरत नाही, आज आमच्या घरामध्ये काही दुखणं खुपणं आहे किंवा काही आहे, तेव्हा लोक मागून घेतात आई मी आज तुझा उपवास करेन आणि हे जर कमी आलं तर तुला खडीसाखरेचा प्रसाद ठेवेल. आणि असं केल्यामुळे सुद्धा आमची जोमकाई देवी खूप लोकांना पावते. सर तुम्ही काहीतरी मागून बघा, 200% दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. बरोबर बरोबर. मामा, जसं आता तुम्ही मला सांगितलं की आपल्या जोमकाई आईकडे बरेचसे लोक नवस करतात, तर एखाद्या माणसाचं काही ना काही गारण असतं, ते गारण तुम्ही जसं म्हणतात त्याप्रमाणे देवी ही 200% ही गारणं पूर्ण करते. जर त्या माणसाने एखादा नवस केला असेल तर तो पूर्ण करण्यासाठी मदत करते. तर मला तुमच्याकडनं एखादा अविस्मरणीय क्षण, जर एखाद्या आपल्या भक्ताचं म्हणजे देवीचं जे कोणी भक्त आहेत त्यांचा एखादा अनुभव वगैरे जर तुमच्या समोर आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का?
एक माझंच एक स्वतःच उदाहरण सांगतो. 19 सालाला ज्या वेळेला सर महापूर आला होता आणि योगायोगानं त्यावेळेला गुरुपुरुषार्थ होतं आणि सकाळी 10:30 वाजले तरी पाऊस काय सर ओसरत नव्हता. बरोबर. सांगताना सुद्धा अंगावर काटायचंय, पण तुम्हाला सांगेन तर पाऊस ओसरत नव्हता. मी 2 वेळा गाडी घेऊन पुलावर गेलो. लक्ष्मी मंदिर पासून पाणी कमी होत नव्हतं. लोकांनी पुढे जाण्यास मला मजाव केला की बाबा जाऊ नको. तर मनात एक खंत अशी होती, अरे आज गुरुपुरुषांना आपली गुरु, आपली माऊली, आपली आई आज तिथं आहे आणि आपण आज घरात चहा पीत बसलोय, पण आईला पाणी घालायचं आहे. त्यामुळे मी काय केलं, नजर सगळ्यांची चुकवून जो मधला रोड आहे, जोमकाईला जायची जी जुनी पहिली पायवाट आहे त्या वाटेने गेलो आणि नेमकं निम्म्यात जायला तिथं पाणी भरपूर होतं. तर योगायोगाने माझे मित्र शिवराज लकांबळे आणि संजय धुरे हे तिकडून येत होते. ते मला सांगत होते की दिगंबर येऊ नको, पण मनामध्ये एक जिद्द होती की आज आईला आपण नाऊ गाठल्याशिवाय थांबायचं नाही. धाडस करत करत गाडी पुढे गेलो. गाडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर सटकली. त्या दोघांनी बघितलं, गाडी माझी धरली, मला कडेला नेले आणि म्हटले आता पाणी कमी आल्याशिवाय येऊ नको. एक तर चव्हाणवाडीत राहा किंवा गारगोडी बायपासला जो ह्याच हे आहे कॉलेज आहे आता नवीन झालेलं कृष्णा व्हॅली, तर तिथून मार्ग होता, पण तिथं पण थोडस मधल्यात वड्याला पाणी होतं. मी तसंच गेलो, चव्हाणवाडी मध्ये गेलो तर तिथं लोकांनी अडवलं, अरे वरनं तर पाण्याची लोट आले आणि तू कसं जाणार. तर गाडी तिथं एक मित्र होता चव्हाणांचा, तिथं लावली आणि माझे आणखी 2 मित्र होते, त्यांच्या सांगतीने मी गेलो. गेल्यानंतर मंदिर उघडलं. मंदिर उघडल्यानंतर काय झालं, मी तिथं लाईट होती, हिटर होता, त्यात पाणी तापवलं. 10:30 वाजता आईला पाणी घातलं. मनाला शांत वाटलं पण आणि शांत बसलो आणि एक मनात खंत होती की येताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर माझा डब्बा वाहून गेला होता देवीला आणलेला. आता देवीला नैवेद्य दाखवायचा कसा. तर योगायोगानं एक भाविक होता, त्यानं नवस बोलला होता की गुरुकृपामृतला मी आई तुला पोळीचा नैवेद्य देईन. आणि मी दारात बसलो होतो आणि 11:30 पावणे 12च्या दरम्यान तो मनुष्य उभा राहिला. म्हटलं दादा कसं काय आला, तर मी देवीला नवस बोललो होतो. त्यामुळे मला एवढा आनंद झाला की देवीला आज मी गुरुकृष्णामृत दिवशी पाणी तर घातलं पण पुरणपोळीचा नैवेद्य मिळाला. म्हणजे मनामध्ये जी भाव आहे ते पूर्ण 100% मामा, जसं तुम्ही मला सांगितलं की आजपर्यंत आपल्या गुरु परिवाराकडून आपल्या उत्तूर नव्हे तर उत्तूरच्या संपूर्ण पंचक्रोशीची जेवढी मंदिरं आहेत, या संपूर्ण मंदिरांची सेवा, अगर त्या मंदिरामध्ये जो पुजाऱ्याचा जो मान आहे हा आपल्या परिवाराला भेटलेला आहे. त्यातल्या त्यात मला प्रामुख्याने तुम्हाला, मी असं नाही की हा प्रश्न तुम्हाला विचारतो, मी संपूर्ण गुरु परिवाराला हा प्रश्न विचारेन की आपण तर आपल्या हातून देवाला सेवा करतो, देवाची सेवा करतोय, देवाचा जो काय भक्तिभाव आहे हा आपण आपल्या मार्गातून देवाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण हे सगळं करत असताना आपल्याला होणारा शारीरिक त्रास आणि मानसिक त्रास, तर मला प्रामुख्याने याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्याकडून. कसं आहे की मंदिरची सेवा करत असताना सकाळी लवकर उठणं होते, 3 वाजता जाग येते, अरे आज मंगळवार आहे आपल्याला 4:00 जायला पाहिजे, 4:00 त्यामुळे झोप लागत नाही. दुपारी काय होते, 11:30-12 नंतर डुलकी यायला चालू होते, पण लोकांची गर्दी असते. पण एक ते अद्भुत हे आहे, वारसा आहे, जेवढी आपण देवीची पूजा करू तेवढा सिना निघून जातो. बरोबर बरोबर, थकवा वाटत नाही. बरोबर बरोबर. मामा, जसं मगाशी आपण बोललो की ग्रामीण भागामध्ये आपल्याला गुरु म्हटलं जातं, बरोबर, शहरी भागामध्ये आपल्याला पुजारी म्हटलं जातं. तर गावामध्ये पुजाऱ्याचं अगर गुरुवाचं आपण जे म्हणतो ते मुख्य स्थान, ते म्हणजे नेमकं काय. तर तसं बघायला गेलं तर पूर्वी बघा
एखादं लग्न ठरवायचं झालं तर गुरुजीला बोलवा म्हणायचे. बरोबर बरोबर. गुरुजी लिहायला असायचे. तसं आजही ग्रामीण भागामध्ये आजही उत्तूर गावामध्ये गुरव लोकांना खूप सर मान आहे. एखाद्याच्या घरी हळद असेल किंवा लग्न कार्य असेल तर त्या दिवशी पहिल्या हळदीची पूजा ही गुरुवांच्या हातून केली जाते. आजही आमच्या भागामध्ये गुरुवांना खूप मान आहे. मामा, आताच्या घडीला जसं आपण बघतोय, सगळ्यात पहिलं म्हणजे मी शाळांकडे वळतो. आपलं जे शिक्षण झालं हे आपण मराठी शाळेमध्ये शिकलो होतो. बरोबर. त्यानंतर आपण पुढचे आपले कॉलेजेस वगैरे केले. आजची घडी, आजची वेळ किंवा आजची पिढी म्हणता येईल की बाबा आपल्या पुढची पिढी आपली मुलं बाळ वगैरे, कदाचित आपल्यातले असे क्वचित माणसं आहेत की ज्यांची मुलं बाळ वगैरे आजही आपण मराठी शाळेत ठेवले. बऱ्यापैकी लोकांनी आपापल्या मुलांना बाबा इंग्लिश, म्हणजे एक लोक म्हणतात ना की बाबा मला नाही शिकता आलं, मला माझ्या मुलांना शिकवायचंय, म्हणून त्या लोकांनी आपल्या मुलांना सरळ सरळ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकले. त्याबद्दल माझा काय वाद नाहीये, बट या असं बोलण्यामागची माझी एक भावना अशी राहील की नवीन गोष्टीचं शिक्षण घेता घेता बऱ्याचशा ठिकाणी आपली मुलं हा आपला धर्म विसरत चालली. तर जर समजा आजच्या घडीला माझ्याकडनं म्हणा, आमच्या चॅनलकडनं म्हणा, अगर गावकऱ्यांकडनं म्हणा, जर तुम्हाला एखादा अधिकार असा दिला गेला की बाबा रे उद्या जाऊन तुला येत्या नवीन पिढीला हा धर्म शिकवायचा आहे, तर त्यासाठी म्हणून तुमच्याकडनं काय पावलं उचलली जातील? मी तर असं म्हणेन की प्रत्येक मुलानं, मी कुठेही गेलं तरी सांगतोय की लवकर झोपा आणि सूर्योदयापूर्वी उठा. बरोबर. आयुष्यमान वाटतं. बरोबर. आणि काही नाही केला तरी कुठल्या तरी एका मंदिरामध्ये तुम्ही नेहमी नतमस्तक व्हा. बरोबर. त्याच्यामुळं आपली ही संस्कृती आहे की उठल्यानंतर सूर्य नारायणाला नमस्कार करणं. प्रत्येकानं उठल्या उठल्या सूर्यनारायणाला नमस्कार केला तर भरपूर आपलं आयुष्य वाटतं. 100% मामा, जसं मगाशी तुम्ही बोलला होता, तुम्ही तुमच्या वडिलांची जन्मतारीख सांगितली, आजोबांबद्दल तुम्हाला एवढं सांगता नाही आलं. मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की आपल्या संपूर्ण उत्तरच्या पंचक्रोशीमध्ये जे गुरव परिवार आहेत, गुरव कुटुंब आहे, तर यांची पूजा अर्चा करण्यामागची जी ही प्रथा आहे, अगर ही जी रीत आहे, तर ही नेमकी किती वर्षांपासून सुरू झाली? ती फार वर्षापासून आहे. आता आमची कुळी सांगायला गेली तर मला आठवतंय की आमच्या पूर्वी एक रावजी होते, म्हणजे रावजी नंतर नरसू नंतर बळवंत नंतर दत्तात्रय नंतर पांडुरंग नंतर दिगंबर नंतर ज्ञानदेव, अशी आता चाललेली एवढी वंशावळ आहे. त्यामुळे मी दत्तात्रय पर्यंतच बघितलं, वरचे 3 बघितले. मामा, जसं मगाशी तुम्ही मला बोललात की तुम्ही जी पूजन पद्धती आहे ती तुमच्या वडिलांना पाहता पाहता त्यांच्याकडनं शिकलात. ऑब्विसली आता तुमचे वडील देखील हीच पूजन पद्धती त्यांच्या वडिलांकडनं, म्हणजे तुमच्या आजोबांकडनं शिकले असतील. ऑब्विसली आता तुमच्या आयुष्यातले असे कित्येक क्षण असतील जे तुमच्या आजोबांसोबत देखील गेले असणार आहेत. तर मला प्रामुख्याने तुम्हाला या दोघांबद्दल थोडासा डिफरन्स विचारायचा आहे. तो म्हणजे तुमच्या आजोबांसोबतचा आध्यात्मिक कार्य, आध्यात्मिक शिक्षण यामधला रस कसा होता, तेच तुम्ही आणि तुमचे आजोबा यामधला थोडासा मला डिफरन्स सांगून द्या. आता कसं होतं की आता सर सांगायला गेलं की आता आम्ही देवीची विधिविधायक पूजा करतो किंवा काय करतो, तर आमचे पूर्वी आजोबा किंवा कोण असं सांगायचे. आता आम्ही विधी करतो, त्यांनी जे शिकवल्या त्या विधी करत आलो. तर पूर्वी मंदिरला काय कुलूप नव्हतं किंवा सगळं ओपनली होतं, तेव्हा आमचे आजोबा एकदा सांगायचे की आता तुम्हाला एक छोटीशी रीत सांगतो की आम्ही ज्यावेळेला होळी पौर्णिमेला यात्रा होते, तेव्हा यात्रा झाल्यानंतर आम्ही देवीला नैवेद्य वगैरे ठेवतो. नैवेद्य ठेवल्यानंतर की तिथं ऐकाय की असे की पाठीमागं न बघता पुढे यायचं.
कारण तो पंचमहाभूतांना नैवेद्य ठेवलेला असतो आणि तिथं बारीकचे असे आवाज येतात, आज येतात. मग ते आजोबा असं सांगायचे की पूर्वी काय असायचं की देवीच्या बाजूला साखर आणि तेल जास्त प्रमाणात यायचं. मग साखर हे कशात ठेवलेले असायचे, मंदान, जे पूर्वी एक गोल मडक्याचं मंदान असायचं जे पाण्यासाठी वापरायचे आणि आमच्या आजोबांच्या पूर्वी असे ते साखरेसाठी वापरायचे. आणि ते साखरेसाठी ठेवलं असताना एकदा यात्रा पूर्ण झाली आणि त्यावेळेला साखर गुळ म्हणजे खूप मौल्यवान आणि ती साखरेचं मंदान भरलेलं तसंच राहिलं आणि आजोबा आमचे सगळं आवरून वगैरे खाली आले. खाली आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असं की अरे आपलं मंदान साखरेचं वरच राहिलं. तर तिथून पुढं ते त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण ते आणायला जाऊ. पण तिथं आज चढ चढला की एक चिंचेचं झाड लागते जोमकाई मंदिराला जातात. तर ते तिथं गेल्यानंतर त्यांना असं देवीच्या मंदिरमध्ये भरपूर उजेड दिसला. त्यांना कळलं की इथं काहीतरी आहे म्हणून ते मागे यायला लागले. तेवढ्यात तिथंच ते मंदार आलेलं दिसतं. म्हणजे देवीनं काय केलं की आपल्या भक्ताचा उद्धार केला की त्या लोकांपर्यंत येऊ दिलं नाही. तुझा आहे प्रामाणिकपणे भक्ती केला, घेऊन जा. ओके ओके ओके. दिगंबर मामा, तुमच्या मते देव म्हणजे नेमकं कोण आणि जर देवाची भक्ती करायची असेल ती भक्ती कोणकोणत्या पद्धतीने आपण करू शकतो? कसं आहे सर, आम्ही उठल्यापासून की झोपेपर्यंत एकच नाव असतं मुखामध्ये. जरी आता आम्ही तुमच्याशी बोलतोय तरी आई जोमकाईच्या नावानं सांग बघा, ओम जोमकाई देवताय अभ्यो नमः, हे मनातल्या मनात चालू असतं. आई वडील बहीण भाऊ सखी सगळी नाती तिच्यात असतात. त्याच्यामुळे एक परफेक्टली नातं असं नाही, एक खूप चांगलं आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ नातं या देवीचे असतं आमचं. ओके. दिगंबर मामा, तुमचा आवडता सण कुठला? नवरात्र. कारण का असं मी तुम्हाला प्रश्न विचार, तर नवरात्रमध्ये झोप म्हटलं तरी आम्हाला सर झोप येत नाही. का? केव्हा एकदा उठील त्या आईला नाहू घडेल आणि आपण कसं लग्नामध्ये नसतो, अरे आपल्याला आज कोणतरी बघणार, तसं माझं भाविक येणार आणि म्हणणार दिगुदादा आज खूप छान देवी दिसते. हे ऐकण्यासाठी सर कान आतुरलेले असतात. त्याच्यामुळे म्हणजे ते काय वाहवा नव्हे, पण आपल्या आईला बघून प्रशंसा झाली पाहिजे. ओके ओके. त्यामुळे जेव्हा आम्ही 9 दिवसात सर खूप छान पद्धतीनं सजवतो, प्रत्येक रूपात करतो. कधी पूर्वी पूजा करतेल्या रूपात बनवतो, कधी झुल्यावरची करतो, कधी चंद्रावर बसलेली करतो, कधी सरस्वती रूपात करतो, कधी अन्नपूर्णेच्या रूपात करतो, कधी राक्षसाचा वध या रूपात करतो. भरपूर रूपात आम्ही पूजा मांडतो. या पाहायला आमची. नक्कीच नक्कीच नक्कीच. दिगंबर मामा, जसं आतापर्यंत आपलं बोलणं चालत आलं की आपलं गुरव कुटुंबाचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे हे देवी देवतांची सेवा अगर त्या मंदिरामध्ये करत असलेलं आपलं पूजन विधी. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हा जो दिनक्रम आहे याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो तुमचा फावला वेळ असतो तुम्ही त्यामध्ये काय करता, या दोन्ही प्रश्नांची मला एकत्र उत्तर द्या. आमचा दिवस तर होतो मंगळवारी 3 वाजल्यापासून आणि इतर दिवशीचा होतो 5 वाजल्यापासून. 5ला उठलं की 6-6:30 पर्यंत आम्ही आवरतो. 6:30ला मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर 7-7:30 पर्यंत अभिषेक आणि 7:30ला मात्र शार्प आम्ही आरती करतो. आरती केल्यानंतर स्वच्छता करतो आणि भाविक पण इतके छान आहेत सर, आम्ही जरी झाडू मारत असलो तरी लोक काय म्हणतात, दादा झाडू द्या, तुम्ही दुसरं काहीतरी करा, मी लोटतो. त्यामुळे आता पूर्वीसारखं नाही, लोक निम्म आमचं काम भाविक करतात. फावल्या वेळेत तुम्ही विचारलं तर आता काय, जोमकाईच्या मंदिरमध्ये जर बसलं तर समोरचा परिसर इतका आल्हाददायक आहे, खूप छान परिसर आहे. इकडं आंबेवळचं धरण झालंय त्यामुळे प्राणी वगैरे छोटे छोटे बघायला मिळतात. समोर वातावरण स्वच्छ असलं की संकेश्वर कारखान्यापर्यंत दिसतं
आणि त्याच्यात एक उत्तम आमचं काम असतं की रोज एक 50 पुड्या तरी आम्ही अंगाऱ्याच्या बांधत बसतो. त्याच अंगारा बांधण्याचं एक वैशिष्ट्य काय आहे, जर तुम्ही अशा काही मुद्रा करत राहिला की ॲक्युपंक्चरचे पॉइंट आहे, त्यामुळे गुरव कधी आजारी पडत नाही, कारण पुडी बांधताना बोटासारखी वळत असतात. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदीच. त्याच्यामुळे देवाने दिलेली ही पण देण आहे. बरोबर आहे, बरोबर. दिगंबर मामा, आतापर्यंत आपण खूपच आध्यात्मिक बोलतोय, म्हणजे ऑब्व्हियसली आता आपण दोघं एकमेकांशी बोलत असताना देखील सध्या आपल्या या पॉडकास्टच्या रूम मध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. म्हणजे एक असं म्हणता येईल की बाबा या ऊर्जेला कुठं तोड नाहीये. अगर ही ऊर्जा आपल्याला आपल्या कॅमेरा समोर व्यक्त करता यायची नाही की बाबा नेमकं आता चाललंय काय. बरोबर. अध्यात्म म्हटल्यानंतर प्रत्येकाला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात, ज्याला आपण त्याग करणं म्हणतो. तर तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अध्यात्माबद्दल जर विचारायचं झालं तर अशा कुठल्या गोष्टीचा तुम्ही त्याग केलाय का? हो सर, मी जसं तुम्हाला मी पहिल्यांदा एक प्रश्न विचारल्यानंतर बोललो की मला गुरव कुळामध्ये जन्माला मिळाल्याचं खूप मोठं भाग्य आहे, तसं मी सर आजपर्यंत कधी मसाले पान पण खाल्लेलं नाही. आणि कांदा लसूण तर नाहीच नाही, खूप सात्विक आहे. आणि महत्वाचं म्हणजे नॉनव्हेजला आजपर्यंत स्पर्श केलेला नाही, कारण आम्ही देवीची पूजा अर्चा करतो. त्याच्यामुळे 200 नव्हे 1000% शुद्ध ओपनली शाकाहारी. म्हणजे पूर्णपणे आपल्याला सात्विक हे राहावं लागतं. ओके. दिगंबर मामा, देव, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल नेमकं? जसं एक सर म्हणून आहे, मानला तर देव नाही तर दगड. तसं जेवढी तुमची श्रद्धा असेल तेवढं आहे. कारण तुम्ही जमकेल एखादी मनामध्ये काही पण मागून बघा, 2000% मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे 100%. सध्याच्या वातावरणामध्ये आपण बोललो मगाशी जसं की आपलं जे शिक्षण झालं हे झालं मराठी शाळेमध्ये, नवीन पिढीचं जे शिक्षण होत आहे ते क्वचित एखाद दुसरे आपल्यासारखे पालक आहेत की बाबा ज्यांनी आजही त्यांच्या मुलांना मराठी शाळेमध्ये ठेवलंय, कॉन्व्हेंटला पाठवलं नाहीये. तर मला प्रामुख्याने तुम्हाला हे विचारायचं आहे की जर समजा आजच्या घडीला जर तरुण पिढीला, अगर येणाऱ्या पिढीला जर आध्यात्मिकरित्या जर तुम्हाला एखादा संदेश द्यायचा झाला तर तो तुम्ही नेमका कुठल्या स्वरूपात आणि कशा पद्धतीने द्याल? सर तसं बघायला गेलं तर आज आपल्या मराठी शाळा खूप टिकल्या पाहिजे. बरोबर. कारण मराठी शाळेचं एक शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने आहे. मी बाकीच्या शाळेला नावं ठेवत नाही, पण आज गोरगरिबांची मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकतात. टॉपर विद्यार्थ्याला घडवणं खूप सोपं असतं, आणि तळागाळातली मुलं ही शिकली पाहिजेत. आणि तळागाळातली मुलांना शिकवण्याचं काम कोण करत असेल तर जिल्हा परिषद करते सर. बरोबर. त्याचा मला खूप अभिमान आहे. बरोबर. म्हणून मी कुठल्याही जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांचा खूप आदर करतो सर. बरोबर बरोबर बरोबर. दिगंबर मामा, खरोखर खूप छान वाटलं आज. मुळात तसं पाहायला गेलं आपल्या या सावली संवादाची या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरचा जी आजची मुलाखत आहे, तब्बल नाही म्हटलं तर आपल्या प्रेक्षकांना आजची मुलाखत पाहण्यासाठी म्हणून 1 महिन्याचा पूर्ण वेळ खर्च करावा लागलाय. बरोबर. आपण या आधीची जी आपली मुलाखत होती ती 1 महिना आधी अपलोड केली होती. नॉर्मली मी माझ्या युट्यूब चॅनलवर जे माझ्या मुलाखती आहेत, मी ज्या लोकांच्या मुलाखती घेतो त्या आठवड्यात नाही ह्या स्वरूपाने अपलोड करतो. बट जसं आता ऑब्व्हियसली आता तुम्ही देखील मला मार्गदर्शन केलं त्या बाबतीत. सगळ्यांनाच माहिती असेल बुलेट गुरुजी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या मी आपल्या उत्तूर गावची ग्रामदेवता श्री जोंकाई माता, जोंकाई देवीचा संपूर्ण परिसराचा मी आतोनात प्रयत्न करून एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होतो. मुळात मंडळी कसं माहितीये का, माझ्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो. मला तुम्ही एखादी गोष्ट हातामध्ये धरायला दिली तर असं नाहीये की बाबा तू मला दिलीस म्हणून मी बाबा तुला परत देईन.
माझं नेहमीच एक तत्व असं आहे की बाबा एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही हात घालताय तर पूर्णपणे त्याच्याबद्दल शिका, पूर्णपणे त्या गोष्टीची माहिती घ्या, लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवा, त्यानंतर मग तिथनं मोकळे व्हा. मागचा संपूर्ण 1 महिना जोमकाई देवीची संपूर्ण माहिती घेणे, जोमकाई देवीचा परिसर पाहणे, देवीच्या अगदी मंदिराचा शेप, सगळ्यात खालचा दगड ते कळस इथपर्यंतची सगळी माहिती आपण घेणं आणि मग त्यानंतर आपण मोकळं होणं, हे ज्या वेळेसला माझं एक पूर्ण झालं, त्यामध्ये मामांनी देखील मला बरीचशी मदत केली. त्यावेळेसला एक मी म्हणेल की बाबा हा आता माझी ती एक सिरीज पूर्ण झाली, आता आपण आपल्या पॉडकास्टकडे वळूया. सो त्यामुळे म्हणून कदाचित आपल्याला 1 महिना लागून गेला. सो पण खरोखर खूप छान वाटलं. आजची मुलाखत आपली आध्यात्मिक देखील झाली, आपल्याला बऱ्याचशा गोष्टींवर देखील बोलता आलं. तर तुम्ही एक मगाशी प्रश्न विचारला आणि मला थोडक्यात राहून गेलंय की धर्मशास्त्र आणि देव किंवा याच्यामध्ये तुम्ही मला काय सांगाल किंवा पूजाच्या विषयी. जर तर ह्याचं शास्त्र सर असं आहे की जसं मूळ बीज तसं फळ, बरोबर, हे तरी आपण मानतोय. तसं पूर्वी फार गरिबीची परिस्थिती होती सर, त्याच्यामध्ये काही शिक्षण अपुरं राहिलं, काय राहिलं, बहिणीचं लग्न झालं आणि बहिणीच्या घरी पण दाजी शिक्षक होते, त्यांच्या घरी पण सासू-सासरे शिक्षक होते, छान सगळा परिचय, सगळे मित्र परिचय होते, अनेक असे बाकीचे सगळे, पण आपण कमी शिकलेलं, पण असं सगळे वेल सेटल सगळे परिवार होते. पण मनात एक असं खंत होती, अरे आपण कमी शिकलोय पण आपलं काहीतरी झालं पाहिजे. म्हणून एकदा आईला असंच म्हटलं की आई शिक्षण कमी झालंय पण असं काहीतरी घडव की मला काहीतरी शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे. आणि योगायोगानं सर अभिमानानं सांगेन मी 12वी झालो पण मला D.Ed. B.Com झालेली छानशी अर्धांगिनी मिळाली, म्हणजे अगदी छान पत्नी मिळाली जी D.Ed. B.Com म्हणून राज्यात त्यावेळेला पहिल्यांदा आलेली होती. आणि मी माझा एकच गुण, मी निर्व्यसनी, आणि निर्व्यसनीच्या एका गुणाकडे बघून मला ती दिली. आज आमचा खूप छान परिवार आहे सर, 2 मुलं आहेत, भाऊ आहे, वहिनी आहे, मला एक म्हणजे भावाला एक मुलगी आहे, असं छान आहे. आणि माझे मित्रामध्ये माझ्या आयुष्य घडवण्यामध्ये एक शिवराज गटावणे म्हणून आहेत माझे मित्र, ज्यांनी पूर्वी माझं काही चालत नव्हतं किंवा काय माझं म्हणजे हे होत नव्हतं, चरित्रात चालत नव्हतं, तेव्हा एकच पर्याय असा समोर होता की स्वतःच्या कौशल्यावर शिका आणि पैसा मिळवा. त्यावेळेस त्यांनी मला ड्रायव्हिंग शिकवलं आणि ड्रायव्हिंग शिकवलं, इतकं छान शिकवलं की आज मी सर 32 लाख किलोमीटर गाडी चालवली आजपर्यंतच्या काळात, 92 पासून, तर आजपर्यंत एक मुंगी पण मारली नाही. इतकं छान शिकवलं, याचं सगळं श्रेय सर त्याच्या पायाशी जातं. असे माझे मित्र शिवराज गटावणे की त्यांना माझं म्हणजे ते उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर तो खूप निर्व्यसनी आहे. मला पण जसा संघ तसा रंग, तसं त्यांनी मला कधी कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ दिलं नाही. किंवा त्या परिवाराने मला मोहनला कांबळे, जयाताई, त्याचे मिस्टर फुलफळ सर, या सगळ्या लोकांनी मला इतकं छान घडवलं सर की माझा जसा पाया घट्ट तर कळस कुठेही चढवता येतं, तसं मला इतकं त्या परिवाराने छान शिकवलं आणि माझा कळस इतका वर नेऊन ठेवलाय, मी तिथून कुठेही बघू शकतो. म्हणजे हे तसेच माझे एक मित्र आहेत शाहू बारदेसकर म्हणून, जे माझ्या शेतीचं सगळं सर पाहतात. माझे मित्र एक विजय गुरु म्हणून आहेत, त्याला मी गुटू गुरु म्हणतो, तेही माझ्या पाठीशी असतात. आणखी एक माझे इंजिनियर मित्र आहेत राजू देशमाने, जे माझ्या संघामध्ये राहून देवाच्या पूजा अर्चा पण खूप करतात. अशी खूप छान सगळी मित्र संगती आहे की ज्याच्यामुळे मला नाद वाटते की ही माझी मित्र मंडळी आहे. तर मंडळी, एवढा बोलून मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.